व. काळे त्यांचं लिखाण म्हणजे नात्यांची एक वेगळीच दुनिया आणि याच दुनियेतली एक खास गोष्ट म्हणजे सखी. ही कादंबरी आपल्याला अशा एका नात्याबद्दल सांगते जिथे शब्द खरंच कमी पडतात. चला तर आज याच अनोख्या नात्याची गोष्ट समजून घेऊया. बघा, कादंबरीची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे, ती आपल्याला थेट एका प्रश्नावर आणून सोडते. विचार करा, अशी कोणती नाती असतात ज्यांना आपण कोणतंच नाव देऊ शकत नाही? आणि मग लेखक आपल्याला अजूनच विचारात पाडतात. ते म्हणतात की हे प्रेमही नाहीये. अरे देवा, मग जर हे प्रेम नाही तर नक्की काय आहे? आणि मैत्री? नाही, मैत्रीच्याही पलीकडचं काहीतरी. मग काय आहे हे नातं? याच प्रश्नाचा शोध, याच कोड्याचं उत्तर म्हणजे वपुंची सखी. चला तर मग पुढे जाऊया. आपण एकूण 6 भागांमध्ये या कादंबरीचा गाभा समजून घेणार आहोत. पहिला भाग, नात्यांच्या पलीकडची गोष्ट. सखी ही फक्त एका नात्याची गोष्ट नाहीये, तर हा एक प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा. आता दुसरा मुद्दा, संवादावर आधारलेली कादंबरी. हो, हेच तर या कादंबरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. इथे घटना घडत नाहीत, तर संवाद घडतात, मनातले संवाद. म्हणजे बघा, सखीमध्ये काय घडलं यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, तर पात्रांच्या मनात काय चाललंय, त्यांचे स्वतःशी होणारे संवाद. इथे प्रेम आहे, पण ते कधीच उघडपणे बोललं जात नाही. एक नातं आहे, पण त्याला कोणतंही लेबल लावलेलं नाही. किती वेगळी मांडणी आहे, नाही का? आणि लेखक आपल्याला 2 खूप मूलभूत प्रश्न विचारतात. नात्यात मालकी हक्क महत्वाचा की एकमेकांना समजून घेणं? ते एक बंधन असतं की मोकळीक? संपूर्ण कादंबरी खरं तर याच 2 प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, न बोललेलं भावनिक नातं. इथे आपण कथेची सुरुवात आणि त्यातल्या पात्रांना भेटणार आहोत. तर या कथेचा जो नायक आहे तो खूपच संवेदनशील, विचार करणारा, थोडासा अंतर्मुख. आणि सखी ती एक अशी स्त्री आहे जी कधीच कोणताही हक्क गाजवत नाही. ती फक्त आणि फक्त समजून घेते. आणि या दोघांचं नातं कसं फुलतं तर 3 सोप्या टप्प्यांमध्ये. आधी संवाद सुरू होतो, मग त्याचं रूपांतर मैत्रीत होतं आणि मग नकळतपणे एक खूप खोल भावनिक नातं तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कोणत्याही अपेक्षेशिवाय घडतं. मग पुन्हा तोच प्रश्न की हे प्रेम आहे का? गमत म्हणजे उत्तर त्या दोघांनाही माहिती आहे, पण ते कधीच शब्दात व्यक्त होत नाही. का? कारण काही भावना खरंच शब्दांच्या पलीकडच्या असतात. आणि मग समाज, जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या ओझ्याखाली त्यांचं हे नातं कुठेतरी अडकून राहतं. आपला चौथा भाग आहे संघर्ष मनातला की बाहेरचा. आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. या कथेमधला खरा संघर्ष हा बाहेर कोणाशी नाहीये, तर तो आहे पात्रांच्या स्वतःच्या मनाशी. आपला नायक बघा, तो स्वतःच्याच मनात अडकलाय. तो विचार करतोय, तिला खरंच माझी गरज आहे की मला फक्त तिची सवय झाली आहे? हा प्रश्न इतका मोठा आहे की तो त्या नात्याच्या मुळावरच घाव घालतो. आणि दुसरीकडे सखी, तिच्या मनातही एक द्वंद्व सुरू आहे. ती विचार करतीये, प्रेमासाठी स्वतःला पूर्णपणे विसरून जायचं की स्वतःचं अस्तित्व जपायचं. हा संघर्ष आहे प्रेम आणि आत्मसन्मान यांच्यातला. आता येऊया आपल्या 5व्या मुद्द्याकडे. सखी, एक वेगळी स्त्री. आणि हो, ती खरंच खूप वेगळी आहे. आपल्या नेहमीच्या कथेतील नायिकांसारखी अजिबात नाही. तिची काही वैशिष्ट्ये बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, ती स्वतःचा आत्मसन्मान जपते. ती भावनांच्या प्रवाहात वाहून जात नाही. प्रेमात पडली म्हणून स्वतःला विसरत नाही. आणि ती कुणाचीही मालमत्ता बनायला स्पष्ट नकार देते. थोडक्यात काय, तर ती स्वावलंबी आहे, कणखर आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि 6व्या भागाकडे. प्रेम म्हणजे स्वीकार. या कादंबरीचा शेवट आपल्याला प्रेमाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो. या संपूर्ण कादंबरीचं सार काय, तर प्रेम म्हणजे बंधन नाही, तर तो एक स्वीकार आहे. समोरची व्यक्ती जशी आहे, तिच्या चांगल्या वाईट गोष्टींसकट, तिच्या स्वातंत्र्यासकट तिला स्वीकारणं हेच खरं प्रेम आहे. आणि शेवट करताना लेखक एक खूप मोठी गोष्ट सांगून जातात. ते म्हणतात, काही नाती आयुष्यभर सोबत राहण्यासाठी नसतात, ती फक्त आपल्याला अधिक चांगलं माणूस बनवण्यासाठी येतात. म्हणूनच सखी ही फक्त एक कथा राहत नाही, ती आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या भावनांचे एक प्रतिबिंब बनते.